आज आपण बघणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। कॅफेमध्ये जसा बनतो त्याच पद्धतीने बनवायचा आहे, पण तुम्ही विश्वास ठेवा कॅफेपेक्षा सुद्धा खूप छान टेस्ट, टेक्स्चर हे आणि मस्त लागतं खायला। ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। बघा किती भारी दिसत आहे, एकदम वाफाळलेला आहे आपला पास्ता। गरम गरम अप्रतिम लागतो। ह्याची आपण कृती बघूच, पण त्याआधी मी समृद्धी दख्खन थाट विथ समृद्धी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ तुम्ही इन्स्टा आणि फेसबुकवर बघत असाल तर पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर मग आता साहित्य बघूया। तर इथं मी सर्व साहित्य ठेवलेले आहे। पास्ता वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात, म्हणजे त्याचे शेप आहेत ना वेगवेगळे असतात। कधी असं गोल गोल असतं, सी टाईपमध्ये सुद्धा असतं। मी हा लांबवाला घेतलेला आहे। तर एक बाउल आहे शिमला मिरची कलरफुल आहे, हिरवी, पिवळी आणि लाल। ब्रोकोली आहे बॉइल्ड केलेली। दूध घेतलेला आहे। रेड चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, कांदा, गाजर घेतलेले आहे, उकडलेले मक्याचे दाणे, मिरपूड घेतलेली आहे, मीठ आणि हा मैदा आणि बटर पण लागणार आहे, आणि चीज स्लाइस आहे, आणि लसणीचे 5 ते 6 पाकळ्या आहेत। हे साहित्याची लिस्ट आहे, तुम्ही एकदा बघून घ्या। तर केव्हाही पास्ता शिजवून घ्यायचा असेल तर पाणी हे खळखळ उकळतेलं असावं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पास्ता टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि शिजायला एक 8 ते 9 मिनिट लागतात, आणि एकदम हाय फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। बघा तुम्ही उकळी आलेली आहे मस्त, आणि आता शिजले का चेक करून घ्या। पण मला आता ह्या साईजचे जे पास्ते आहेत ना, तर मला हा टोटल वेळ लागलेला आहे 9 मिनिट। तर तुम्ही कोणत्या साईजचा पास्ता घेतलेला आहात त्यावर डिपेंड आहे। तर मी गॅस केलेला आहे बंद, आणि अशी एका गाळणीने गाळून घ्या, आणि वरती थंड पाण्याने त्याला थोडंसं गार करून घ्या, कारण त्याचं जो म्हणजे जरी तुम्ही गॅस जरी बंद केला असेल किंवा साईडला जरी काढला तर तिची कुकिंग प्रोसेस ही थांबत नाही। म्हणून काय करायचं, थंड पाणी घालून घ्यायचं, म्हणजे तिची कुकिंग प्रोसेस ही थांबून जाते। तर आता कढई ठेवूयात आणि भाज्या फ्राय करण्यासाठी। तर मी 1 चमचा तेल घातलेला आहे, तुम्ही बटरसुद्धा घालू शकतात। तर चेक करा तेल तापले की नाही, कारण आपल्याला हाय फ्लेमवर सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। तर सर्वात प्रथम लसूण टाकूया। लसणीचा फ्लेवर खूप छान उतरतो पास्त्यामध्ये। कांदा टाकून घेऊयात, गाजर टाकूया आणि मस्त परतवून घेऊया, आणि त्याच्यामध्ये टाकूया ही आपली वाफवलेली ब्रोकोली आणि कलरफुल अशा ह्या शिमला मिरच्या। किती मस्त रंग आलेला आहे, हो की नाही? लाल, पिवळी, हिरवी आणि ब्रोकोली, आणि आता हा पिवळा पिवळा मक्याचे दाणे। तर त्या चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मस्त परतवून घेऊया। पण ही सगळी प्रोसेस फास्ट गॅसवर करायची आहे, जेणेकरून पाणी सुटणार नाही। तर आता टाकूया चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स इथं मी 1 चमचा टाकत आहे। तुम्हाला किती तिखट आहे आवडतं त्यानुसार तुम्ही टाकून घ्या। आणि इथं टाकूया ऑरेगॅनो, तो पण मी 1 चमचा टाकलेला आहे। आणि टाकूया तिथं मिरपूड, मला थोडंसं स्पायसी आवडतं म्हणून मी इथं 1.5 चमचा मिरपूड टाकलेली आहे, आणि मस्त परतवून घेऊया। हाय फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे, आणि आपल्या भाज्या ऑलमोस्ट शिजलेल्या आहेत। तर आता काय करायचं, ह्याच्यामध्ये आपला शिजवलेला आणि थंड केलेला हा पास्ता टाकून घेऊया, आणि त्याला परतवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात कलर बघा मस्त दिसत आहे, आणि ह्याला फक्त 1च मिनिट परतवून घ्या, 1 ते 2 मिनिट जास्तीत जास्त, कारण मग तो खाली कढईला चिकटायला लागतो, कारण ऑलरेडी आपण तेल खूप कमी टाकलेलं असतं ना, म्हणून। तर आपण परतवून घेतलेलं आहे, आणि चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घ्या। आता दुसऱ्या पॅनमध्ये टाकायचं आहे बटर, आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे मैदा, आणि हा मस्त फेस येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे, हलवत हलवत, कारण त्याचा जो कच्चापणा असतो तो निघून गेला पाहिजे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असा फेस आलेला आहे। आता माझा पूर्ण भाजून तयार आहे मैदा, कारण आपल्याला जो सॉससाठी मैदा हा बेस आहे। तर इथं दूध घेतलेलं आहे मी पावणा 1 लिटर, कारण मी पास्ता घेतले होते 200 ग्रॅम, त्या हिशोबानं मी पावणा 1 लिटर दूध घेतलेलं आहे, आणि हे उकळून थंड केलेलं दूध आहे। तर आता मस्तपैकी ह्याला एक उकळी येऊ द्या, कारण जो सॉस आहे ना तो थोडासा दाट खूप छान लागतो।
दूध बघा आपलं मस्त दाट होत आहे. एक 2-4 मिनिट आपल्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे गॅस ठेवायचा आहे. तर उकळी आलेली आहे. तर आता आपण टाकूया चवीनुसार मीठ, कारण चीज पण घालणार आहे तर मीठ जरा बेतानच घाला. मिरपूड घालूयात 1 चमचा आणि त्याच्यानंतर टाकूयात रेड चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो. हे सगळं मिक्स करा व्यवस्थित. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला चीज स्लाइस. इथं मी 2 घेतलेले आहेत 200 ग्रॅमसाठी, तर तुम्ही 3 सुद्धा टाकू शकतात. तुम्हाला जसं चीज आवडतं, समजा चीजी फ्लेवर जास्त आवडत असेल तर तुम्ही 3 टाकू शकतात. इथं मी 2 टाकलेले आहे. असे मस्त त्याचे तुकडे करा आणि त्या सॉसमध्ये घालून घ्या, म्हणजे आपला परफेक्ट असा हा सॉस रेडी होईल. मी इथं 2 स्लाइस घालत आहे. काय कलर आलेला आहे, मस्त सुवास सुटलेला आहे आपल्या काळी मिरीचा आणि तो एकदम पास्ता माहोल बनवलेला आहे आज. तर ही फरमाईश होती माझ्या मुलीसाठी, शताक्षीसाठी. तिला हवा होता पास्ता म्हणून बनवलेला आहे. तर लहान मुलांना खूप पास्ता आवडतो. आता एक करायचं आहे, आपल्या भाज्या पण तयार आहेत आणि सॉस पण तयार आहे. तर तुम्ही एकतर सॉसमध्ये टाका किंवा ह्या भाज्यांवरती हा सॉस टाका. मग मी काय करते, सॉसमध्येच मी हा पास्ता टाकत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट हा शिजवून घ्यायचा आहे पास्त्यामध्ये. आता मिक्स करून घेऊया. कलर बघा ह्याचा, आपला व्हाईट सॉसचा खूप छान दिसत आहे. एकदम कॅफेसारखा त्याला स्ट्रक्चर आलेला आहे. वाफ पण येत आहे, मस्त दिसत आहे दिसायला आणि खायला पण खूप सुंदर लागतो. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की पास्ता कसा तुम्ही तयार केलात आणि त्याची टेस्ट तुम्हाला आवडली की नाही. ती खूप भारी लागतो. क्रीमी झालेलं आहे टेक्स्चर याचं, तुम्ही बघू शकतात. आणि ह्या कलरफुल भाज्या, मस्त असं एक कॉम्बिनेशन छान आहे. ह्याच्यामध्ये जंक नाही आहे, खूप हेल्दी आहे, भाज्या पण आहेत. तर आता आपण प्लेटिंग करूया. आणि हा पास्ता आहे ना गव्हापासून बनलेला आहे, तर हा चांगला आहे. किती मस्त त्याचं स्ट्रक्चर आहे, तुम्ही बघू शकता. पांढरा शुभ्र आपला सॉस बनलेला आहे आणि आपली डिश तयार आहे. तर तुम्हाला जर माझे डिशेस असे आवडत असतील तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करू शकता. तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.